दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या पेजच्या माध्यमातून आपण समर्थांच्या विविध वाङ्मयाचा चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव स्वामी यांना जो उपदेश केला, टाकळी येथील तपाचरण काळात, त्याला जुना दासबोध असं म्हणतात. अर्थात 21 समासी दासबोध असंही या ग्रंथाचं नाव आहे, कारण या ग्रंथामध्ये 21 समास आहेत. आपण जो प्रचलित दासबोध पाहतो त्या दासबोधामध्ये 200 समास आहेत, आणि आपण जो सध्या अभ्यास करतो आहोत 21 समासी दासबोध, यामध्ये 21 समास आहेत, आणि हा दासबोध ग्रंथाचा पहिला अवतार आहे. अवतार दुसरा, अवतार तिसरा, अवतार चौथा, आणि जो पंचम अवतार आहे तो म्हणजे आपण आपल्या घरी असलेला जो ग्रंथ आहे 200 समासी दासबोध, तो पंचावतारी दासबोध आहे. आपण सध्या या 21 समासी दासबोधातील 18वा समास आपण पाहतो आहोत. काल आपण या समासातील
ओबी क्रमांक 23 पर्यंत आलो होतो. समर्थ आपल्या पहिला शिष्य आहे आणि समर्थांनी जवळपास 8-9 वर्षापासून ज्या ठिकाणी अत्यंत खडतर तपस साधना केली, गोमायाचा मारुती उभा केला, मठ निर्माण केला, ध्यान साधना करून तो असमंत सगळा पवित्र केला. आणि जेव्हा त्यांच्या समोर समर्थ संप्रदायाची धुरा ज्याच्या खांद्यावर द्यायची, तो उद्धव समोर बसलेला असल्यानंतर समर्थ म्हणतायत की यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये प्रपंच करणे, संसार करणे या भानगडीत पडलं नाही पाहिजे. म्हणून ते समर्थ म्हणतात की तुला मी साराचं सार सांगतो, साराचे सार, अत्यंत गुह्यतम ज्ञान मी तुला देतो की जेणेकरून तू जन्म मृत्यू चक्राच्या पलीकडे जाशील. कसल्याही परिस्थितीत तू संसाराच्या नादी लागू नको, प्रपंच करण्याच्या भानगडीत पडू नको. कारण प्रपंच जर तू करशील तर परमार्थाला तू दुरावशील, अंतरशील. शेवटी समर्थ म्हणतात, अरे शिष्या, मी सांगणे परी तुझं लागे क्रिया करणे, परमार्थ जोडला आणि डगमगणे केवळ अज्ञान. प्रपंचातल्या संसारातल्या सुखदुःखांनी जर तुझं अंतःकरण डळमळत असेल, कंप पावत असेल, तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि मी किती डोकं फोडून सांगितलं तरी शेवटी ते तुला करायचं आहे. त्यामुळे तू त्या प्रपंचाच्या भानगडीत पडू नकोस. समर्थांना मोठी काळजी वाटते की आपला हा पहिला शिष्य आहे आणि यांनी जर प्रपंचाच्या भानगडीत पडला तर आपल्या संप्रदायाचं नमनालाच काय म्हणतात त्याप्रमाणे घडाभर तेल आपल्याला इथंच पहिली खोट पडेल. आणि जेव्हा मग पुढे समर्थ पूर्ण भारतभर फिरून आले तेव्हा लोकांना ते म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका वगैरे वगैरे. पण पहिल्यांदा इथं जो समर्थ आपल्याला एकदम विरोधाभासी बोलतायत, खरं तर समर्थांना प्रपंच आणि परमार्थाचा सुमधूर समन्वय साधणारा विलक्षण क्रांतिकारी संत म्हणून ओळखले जात आहे. पण या ठिकाणी समर्थांनी मात्र एकदम टोकाची भूमिका घेतलेली आहे आणि प्रपंचाच्या भानगडीत तू पडू नकोस असं समर्थ म्हणतात. आज ओवी क्रमांक 24 पासून समर्थांना जे अपेक्षित वैराग्य आहे ते प्रपंचात कधीही प्राप्त होत नाही याची ते एक पुरावा म्हणूनच सगळं समोर ठेवत आहेत. समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण आजच्या या सत्रामध्ये पाहू. श्रीराम समर्थ श्रीराम. जयासी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटेची लागावे, दिगंतरा प्रती श्रीराम. आपण या ओळखिले, कोणी कोणाचे नव्हेसे कळले, आणि प्रपंच करिताची मेले, ते पडत मूर्ख जाणावे श्रीराम. परमार्थ सदृढ जडे, मोहजाळ समूळ उडे, हे प्रपंची सहसा न घडे, वैराग्ये वाचुनी श्रीराम. तया वैराग्या आडविवशी, आहे ते सांगतो तुझपाशी, सावधान होनी मानसी, विचार करावा श्रीराम. उपजतची वैराग्य जोडे, ऐसे परमार्थ थोडे,
असो मग ही अंतर पडे, किन्निमित्त ते ऐका श्रीराम. समर्थ म्हणतात, जयासी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे. उठोनी वाटेची लागावे, दिगंतराप्रती. अहो, एवढी वर्षे आई मागे लागलेली आहे. आईला वचन दिलेलं आहे, बोल्यावर उभा राहीपर्यंत नाही म्हणू नकोस. आई ठीक आहे, तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही मी. काय आईला आनंद वाटला असेल. काय पोरग शहाणं झालंय. कालपर्यंत नाही 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 म्हणत होतं लग्नाला, आणि आज मी शपथ घातल्याबरोबर म्हणला, आई मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. काय जादू केली व. आईला अलग विलक्षण आनंद आहे की आता नारायण लग्न करील, चांगला संसार उभा करील, मला नातवंड पाहायला मिळतील, आणि आलेलं वारसा हक्काने कुलकर्णी पण चालविल. पण घडलं काय. द्विज सावधान ऐसे विवाह प्रसंगी सर्वत्र म्हणती, ते एकदा एक रामदास ऐकिले, सदा असो तया प्रणती. अहो, सगळीकडे सगळ्याच लग्नामध्ये ब्राह्मण लोक म्हणतात, सावधान सावधान शुभमंगल सावधान. केवळ एक रामदास ऐकिले, सदा असो तया प्रणती. कायम त्यांना आमचा नमस्कार असो. ते केवळ एकटे रामदास आहेत की जे सावधान म्हणताना सावध झाले. त्यांनी शेजारच्या ब्राह्मणांना विचारलं, काय सावध सावध म्हणाल. ते म्हणाले, आता तुझ्या पायामध्ये एक मनाची बेडी पडणार आहे, म्हणून तुला सावध करतोय आम्ही. नारायणाने मनात विचार केला, अहो तुम्ही काय मला सावध करताय, मी तर कधीचाच सावध झालेलो आहे. हे तर केवळ आईच्या शब्दा खातर चालू आहे. मग आता तिथं मी पळून जाऊ का. रात्री आहे, रात्र आहे, अंधार आहे, मग का पहाटे जाऊ. कुणाला विचारलंय. जो आपला सखा आहे, जो आपला तारणहार आहे, त्या हनुमंताला तरी विचारलंय का. एकदा दृढ निश्चय केलेला आहे. दया अशी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ ही त्यजावे, उठोनी वाटेची लागावे दिगंतराप्रती. आणि तसंच केलं का नाही. कुणाला विचारलं. रात्र आहे, रस्ता कोणता आहे, मग मोठं झाड कोणतं आहे, त्यावर रात्री चढून बसलो तर तिथं काही भूत खेत नाही ना, ब्रह्मपिसा तर नाही ना. 12 वर्षाचं वय. आपण कल्पना करू शकतो किती धारिष्ट आहे समर्थांकडे 12व्या वर्षात. रात्रीची वेळ आहे, खाच खळगे आहेत, रस्त्यात काही येऊ शकतं. अंगावर वेश काय, मंडोळ्या बांधलेल्या आहेत, मळवट भरलेले हाताला पायाला. आणि अशा वेळी सावधान म्हणल्याबरोबर तिथून जी धूम ठोकली, कुणाला विचारलं. जयासी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे. मी गेल्यानंतर तू आईची काळजी घेशील का. दादाला विचारलं का, वहिनीला सांगितलं का, तिची औषधं पथ्य पाणी तिला वेळेवर दे. काही नाही. जयासी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे. उठोनी वाटेची लागावे दिगंतराप्रती. हे वैराग्य फार अवघड आहे, पण ते ज्याला बांधतं त्याच्यासारखी मजा नाही. बोलिले वैराग्याचे लक्षण,
बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. पहिल्याच दशकात पहिल्याच समासात समर्थ सांगतात. काय सांगितलंय म्हणले इथं? अध्यात्म निरूपण केलंय. बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्य अंगी बांधण्यासाठी काय केलं पाहिजे आणि वैराग्य अंगी बांधल्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत ते सगळं वर्णन केलंय म्हणले यामध्ये. समर्थांचा दासबोध किती ठिकाणी आपल्याला आरसा म्हणून उपयोगी येईल. आम्ही प्रापंचिक आहोत का? लावा समोर दासबोध ठेवा. आम्ही सत्याने वागतोय का? घ्या समोर दासबोध. आम्ही भ्रष्टाचारी आहोत का? घ्या समोर दासबोध. आम्ही खरे समर्थ संप्रदायिक आहोत का? घ्या समोर दासबोध. आरसा आहे आणि आमचं वास्तव रूप दाखवणारा तो आरसा आहे. आरशामध्ये काही लपून राहत नाही. मी काळा आहे तर काळाच दिसणार. जसं आहे तसं वास्तव रूप आरसा दाखवतो. म्हणून समर्थ म्हणतात पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही आरशामध्ये पाहिलं की आम्हाला ज्ञान प्राप्त झालं असं नाहीये. पहावे आपणासी आपण. माझं खरं स्वरूप काय याचं ज्ञान होणं म्हणजे ते खरं आत्मज्ञान आहे. समर्थ म्हणतात उठोनी वाटेची लागावे. काही विचार करायचा नाही, कुणाला बोलायचं नाही, काही सांगायचं नाही, कोच नाही. ठरवलंय ना, संपलं. योगियांचे परमभाग्य समर्थ दासबोधामध्ये म्हणतात अंगी बाणे वैराग्य. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना एक प्रश्न आहे, समर्थांचे भाग्य कोणते? आता काय लिहिणार? काय भाग्य आहे त्यांचं? रामाची कृपा झाली, हनुमंताची कृपा झाली, रामाने अनुग्रह दिला, हे भाग्य आहे? प्रखर वैराग्य हे समर्थांचं भाग्य आहे. अहो एकदा वैराग्य संपादन झाल्यानंतर पुन्हा राम पंचायत अनुग्रह काय देईल, समोर काय येईल? कायम चारी पलंगाच्या चारी बाजूला चार भाऊ शस्त्रधारी उभे आहेत, वेत्रधारी उभे आहेत. हे समर्थांच्या शिष्यांनी पाहिलं ना गडावर. 24 तास अहर्निशम सेवा महे. चारही भाऊ समर्थांच्या चारी बाजूला उभे आहेत. का सोडतील ते? कारण प्रखर वैराग्य आहे. आणि समर्थ पुढे म्हणतातच आहेत, पुढच्या काही ओव्यांमध्ये त्याचा संदर्भही आलेला आहे. अरे असं जर तू वागलास ना तर ते सगळं ते सोडून दे, रामावर टाकून दे भार. तो तुझी उपेक्षा करणार नाही. उपेक्षी कदा रामदासा अभिमानी. आपण आपणिया ओळखिले, कोणी कोणाचे नव्हेसे कळले, आणि प्रपंच करिताची मेले, ते पडत मूर्ख जाणावे श्रीराम. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. दासबोधामध्ये म्हणतात वडिले गेली हे प्रचिती. का नाही प्रचिती घेतली? का नाही लक्षात आलं? एका पाठोपाठ एक सिनियर लोक चाललेले आहेत, काही आमच्या बरोबरीचे आहेत. मग यातून काही बोध घेणार नाही का? काहीच लक्षात घेणार नाही. आणि लक्षात आलंय पण वागत नाहीये. सब कुछ जानता हूं पर अनदेखी करता हूं. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. मला धर्म काय, सदाचार काय हे माहित आहे,
नचमे प्रवृत्ती, माझी वृत्ती तसं वागण्यासाठी मला तत्परच होऊ देत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम. काय चुकीचं आहे, काय वाईट आहे, काय वेद विरहित आहे, काय शास्त्रांच्या विरोधी आहे, हे मला माहिती आहे. जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, पण मला त्यातून बाहेर पडा वाटत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात तेच सूत्र आहे. आपण या ओळखले, माझं अस्तित्व काय, मी ज्यांना माझी 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 म्हणतोय ते कितपत माझे आहेत. आपण या ओळखले, स्वतःला ओळखलं, माझ्या सभोवती जे लोक आहेत त्यांना ओळखलं. आपण या स्वतःला तर ओळखलंच, माझ्या सभोवती कोण कोण व्यक्ती आहे त्यांनाही मी ओळखलंय. कोणी कोणाचे नवेसे कळले. अनेक प्रसंग आहेत आमच्या जीवनात, ज्याच्यासाठी घासातला घास काढून दिला, तो भाऊ असेल, बहीण असेल, पत्नी असेल, पती असेल, पण वेळ प्रसंगी त्यांनी आपलं तोंड फिरवलं. आहे ना आपल्या अहो प्रसंग काय कमी आहेत का मानवी जीवनात, पण आमचे डोळेच आम्ही उघडे ठेवत नाही. घडतंय, आमच्या डोळ्यावर असा एक पडदा आलाय, तो जातच नाही. कोणती टेक्नॉलॉजी वापरता, लेसर टेक्नॉलॉजी वापरता, काय वापरता ते वापरा, काही उपयोग नाही. आपण या ओळखले, कोणी कोणाचे नवेसे कळले, समजलंय मला, कुणीही कुणाचं नाहीये. ते संस्कृत श्लोक आहे, त्याचा अर्थ आहे जमीन, स्थावर जंगम आणि जनावर जागच्या जागेवर असतात. माणूस गेल्यानंतर ती काही जागा सोडत नाहीत. प्लॉट निघतो का, त्याला माझा मालक चालला म्हणून स्मशानापर्यंत चला मी सोबत येतो, नाही येत. जमीन, धन, पशु जागच्या जागेवर राहतात. बायको आणि घरातली मुलं, बायको आणि घरातली माणसं उंबरठ्यापर्यंत येतात. काही मित्र आणि नातेवाईक स्मशानापर्यंतच येतात. पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करावा लागतो. कोणी कोणाचे नवेसे कळले आणि प्रपंच करिताची मेले ते पडत मूर्ख जाणावे. अरे एवढं सगळं शिक्षण झालं, एवढ्या ग्रंथांचा पडत मूर्ख का म्हणले समर्थांनी या ठिकाणी. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तये विद्येला कोण पुसे श्रीराम. खूप डिग्र्या मिळवल्या, अनेक ग्रंथ वाचले, तुकोबांची गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी मुखपाठ आहे, दासबोध मुखोद्गत आहे. अरे आचरणात काय आलं. आपण या ओळखले, कोणी कोणाचे नवेसे कळले, समजलं. एवढं समजून सुद्धा, आणि एवढं समजल्यानंतर, आणि या शब्दाचा अर्थ एवढं समजल्यानंतर सुद्धा प्रपंच करिताची मेले, त्यातून बाहेर पडताच आलं नाही. अशा माणसाला काय म्हणतात समर्थ, पडत मूर्ख. हा विद्वान आहे, अनेक शास्त्र ग्रंथांतले वचन याच्या मुखपाठ आहेत. कुठं काय ओवी लावायची, कुठं कुठला संदर्भ द्यायचा, कुठं कुठला श्लोक लावायचा, सगळं मुखपाठ आहे. अरे पण आसक्ती संपली नाही, लिप्तता संपली नाही, तो पडत मूर्ख आहे. वेल स्टडीड, वेल लर्नेड, खूप डिग्र्या मिळवल्यात, करायचे काय. परमार्थ सदृढ जडे, मोहजाळ समूळ उडे, हे प्रपंची सहसा न घडे,
वैराग्ये वाचुनी श्रीराम. वैराग्य अंगी बांधल्याशिवाय तुला परमार्थातली उच्चतम पातळी गाठता येणार नाहीये उद्धवा. समर्थ सांगताय परमार्थ सदृढ जड आहे, तो घट्ट बसला पाहिजे, अंतःकरणात एम्बॉस झाला पाहिजे, बिंबला पाहिजे. आणि मग जे जाळय अनेक मोहांचं, अनेक लोभांचं, मोह जाळ समूळ उडे, दिसणार सुद्धा नाही. ते जाळ तुला काहीही करू शकणार नाही. पण हे प्रपंची सहसा न घडे वैराग्ये वाचुनी. तुझ्या अंगी जर वैराग्य नसेल तर तू प्रपंचात राहून मी यौ करीन त्यों करीन याला काहीही अर्थ नाहीये. म्हणून तू त्या भानगडीत पडू नकोस. समर्थ वारंवार ते उद्धवाला सांगतायत, तू तिकडे लक्ष घालू नको, कारण तू माझा पहिला शिष्य आहेस. पहिला मठ, पहिला मठपती, पहिला मारुती आणि पहिला शिष्य. विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले. समर्थ दासबोधामध्ये सांगतात विषयांच्या बाबतीत तुझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं पाहिजे, तरच तयासीच पूर्ण ज्ञान झाले. आता हे वैराग्य तुला अंगी येत नाही, मग याचा अडचण कुठे? समर्थ म्हणतात तया वैराग्या आड विवसी, आहे ते सांगतो तुझ पासी, सावधान होऊन मानसी विचार करावा. अरे ही जी चेटकी नाही ना म्हणाले, ही जी डाकी नाही ना, की जी तुला वैराग्य तुझ्या अंगी बाणू देत नाही, वैराग्याला तुझ्यापासून दूर नेतीये, ही जी चेटकी नाही ती म्हणाले तुझ्याच जवळ आहे. आता ही जी ओवी आहे, या ओवीचे दोन अर्थ होतात. तया वैराग्या आड विवसी, तुला वैराग्य प्राप्त होण्यापासून जी चेटकीन आहे, आडवी येणारी, आड म्हणजे आडवी, विवसी म्हणजे चेटकीन, ती तुला वैराग्य तुझ्याजवळ येऊ देत नाही, ती आडवी येते. आहे ते सांगतो तुझ पाशी. ही जी चेटकीन आहे ना म्हणाले, ही कायम तुझ्या जवळ आहे. जसं सदा सर्वदा देव सन्निध आहे, तशीच ही चेटकीन पण तुझ्या जवळ आहे. देव तर नंतर भेटणार आहे आणि हिला घातल्याशिवाय तो येत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे ते सांगतो तुझ पाशी. मी तुला सांगतोय, मी इतर शिष्यांना का नाही सांगत? कारण तू माझा अत्यंत निकटचा शिष्य आहेस, माझ्या जवळचा शिष्य आहेस. म्हणून समर्थ त्याला बापा म्हणतात, शिष्य राया म्हणतात, प्रेमाने हाक मारतात त्याला. ही विवशी तुझ्या जवळ आहे कायम, ती कधी तुझ्यावर घाला टाकील, कधी तुला ती जिंकून घेईल, तुझ्यावर आवरण टाकील. हा पहिला अर्थ झाला. आहे ते सांगतो तुझपाशी, ते काय आहे त्याचं निराकरण कसं करायचं हे मी केवळ तुला सांगतोय, लक्ष देऊन ऐक. सावधान होऊन मानसी विचार करावा. मी हे तुला का सांगतोय? तू विचार तर कर रे. का नाही मी इतर शिष्यांना सांगत, का नाही मी कुणाला बोलत या गोष्टी? मी केवळ तुला सांगतोय. त्याचं कारण आहे, उपजतची वैराग्य जोडे, ऐसे परमार्थी थोडे, असो मग ही अंतर पडे, किन निमित्त ते ऐका. इथं दोन गोष्टी सांगितल्यात या ओवी क्रमांक 28 मध्ये. पहिले जे दोन चरण आहेत, समर्थ म्हणतात उपजतची वैराग्य जोडे. जन्मल्याबरोबरच ज्याच्या अंगी वैराग्य आहे, जन्मतःच सहज जे वैराग्य घेऊन आलेले असे किती लोक आहेत? फार विरळ आहेत. ऐसे परमार्थी थोडे, फार विरळ लोक आहेत. आद्य शंकराचार्य,
उपजताच वैराग्य आहे. अनेक नवस सायास केल्यानंतर पोरग झालं, वडील तर गेले, मग त्यांनी लग्न केलं पाहिजे, संसार केला पाहिजे, ही आईची इच्छा आहे आणि ती सहज आहे, त्यात काही वावगं नाही. आद्य शंकराचार्य कायम आपल्या आईला म्हणायचे की मला संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे. ती म्हणायची नाही. एक दिवस नदीवर नेहमीप्रमाणे आई त्यांना घेऊन गेली. नेहमीप्रमाणे काठावर खेळता खेळता ते मूल पाण्यात उतरलं. आई कपडे धुतीये आणि तेवढ्यात पाण्यातून आलेल्या मगरीने पाय धरला आणि ती ओढतीये पाण्यात. आता आईचा जीव घाबरला हो. एवढ्या नवसा सायासानी झालेलं पोर आणि ते जर असं मगर घेऊन जात असेल तर काय करणार ती बिचारी. ती ओरडायला लागली, रडायला लागली. तेव्हा ते बालक म्हणतंय, आई तू जर मला संन्यास घेऊ देशील तर ती मगर मला सोडेल. आईला वाटलं अरे जिवंत राहिलं तर हेच खूप झालं माझ्यासाठी. पटकन आई म्हणली हो ठीक आहे, आणि तेवढ्यात मगरीने पाय सोडून दिला. हे उपजत वैराग्य आहे. आम्ही आमच्या अंगामध्ये वैराग्य आणण्याचा काही अंशाने प्रयत्न करतो, परंतु सकाळी आणलेलं वैराग्य दुपारपर्यंत राहत नाही ना. अनेक कारण आहेत. काय कारण आहेत ते समर्थ पुढच्या चरणात सांगतायत. मजा आहे सगळी. ज्ञानेश्वर माऊली आहे, उपजत वैराग्य. रामकृष्ण परमहंस ठाकूरजी, उपजत वैराग्य. स्वामी विवेकानंद, उपजत वैराग्य. आमचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी, उपजत वैराग्य. काय विचारलं नाही कुणाला, काय करावं काय नाही, मनात आलं ते करून टाकलं, संपला विषय. उपजतची वैराग्य जोडे, ऐसे परमार्थी थोडे. अरे फार कमी लोक आहेत असे, आणि त्यात तू एक आहेस उद्धवा. म्हणून मी तुझ्याजवळ हे सगळं सांगतोय. काय कारण आहे मला हे तुला सगळं सांगायचं. असो मग ही अंतर पडे, किन निमित्त ते ऐका. असं जरी असलं तरी वैराग्यामध्ये अंतर पडण्याची अनेक कारणं आहेत. ती मी तुला सांगतो. निमित्त म्हणजे कारण. प्रपंचातच राहण्यासाठी युक्त्या अनेक आहेत. समर्थ म्हणतात काय काय त्या युक्त्या आहेत, काय काय अडचणी आहेत. ती विवशी जी आहे चेटकीन, ती कशी तुला आडवी येऊ शकते पुढे चालून, ते तू ऐक. अत्यंत सावधपणे ऐक बरं. एकासी पत्नी सापडली. आता हे ओवी क्रमांक 29 ते 41 या सगळ्या ओव्यांमध्ये, 12 ओव्यांमध्ये समर्थ ही सगळी कारणं सांगतायत. आणि ही कारणं कोण ते सांगतं. काही वेळा अंतःकरणातून येतात, तर काही वेळा माझ्यासोबत असणारी माणसंच मला भरीला घालतात. कारण ती याच प्रवाहातली आहेत. मी कुणाला विचारतो जाऊन, जे प्रापंचिक आहेत त्यांनाच विचारतो. तो कशाला म्हणेल मला जा घर सोडून. तू म्हणेल अरे आता काय वेळासारखा विचार करतो तू. घरात आई वडील आहेत, लहान मुलं आहेत, बायको आहे, त्यांना सगळ्यांना टाकून जातो. अरे काय डोकं फिकं फिरलं काय तुझं. एक मित्र म्हणतो अरे घरात राहूनच तू संन्यास म्हणजे काय, अंगावर भगवी वस्त्र चढवली पाहिजे, जंगलात गेलं पाहिजे असं आहे का. विकारांपासून दूर राहा, घरात राहा. नाहीतरी तू गृहस्थाश्रमीच आहे. गृहस्थी आहेस पण आश्रम होतं जीवन जग.
काही हरकत नाही. कोणी म्हणतो अरे अजून तर तुझं लग्न व्हायचं आहे. आपल्याला 4 ऋण सोडवली पाहिजेत ती. त्यातलं एक पितृऋण आहे. मूलबाळ झालं पाहिजे तुला, तर त्या ऋणातून तू मुक्त होशील, नाही तर तुझं काही खरं नाही. ही सगळी मंडळी आम्हाला त्या वैराग्यापासून लांब नेतात आणि आम्हाला असं वाटतं की ते आमच्या भल्याचं सांगतायत. समर्थ काय काय ती कारणं सांगतायत ती आपण पाहूया. एकासी पत्नी सापडली, वृत्ती तयेपासी गुंतली, असो तेथून मोकळी केली, तरी जन म्हणे तेजू नये श्रीराम. ती तुकाची आधार पाहिला, प्राणी प्रपंची गुंतो निराहिला, वैराग्याचा नाश केला, होय की प्रपंचे श्रीराम. लग्न केलं म्हणाले, एकासी पत्नी सापडली. आता त्याचं लग्न झालं, पत्नी मिळाली, तर त्याला काय वाटतं आणि काय नाही. आपल्याला माहिती आहे दासबोधातल्या 3ऱ्या दशकामध्ये सगुण परीक्षा अ व कड 4 समास. समर्थ फर्टिलायझेशन झाल्यापासून, स्त्री बीजांडाचं फलन झाल्यापासून गर्भाशयामध्ये तो जीव जसा जसा डेव्हलप व्हायला चालू होईल तेव्हापासूनचं वर्णन करतात. कुठे केला हो एवढा अभ्यास? गायनेकोलॉजी, ऑब्स्टेटिक्स सगळं समर्थांना माहिती आहे. त्या काळात होतच हे असं. मूल आडवं आलं म्हणाले, हातपाय छेदा, जे जे हाताला येईल तेच कापू कापू काढतात. आज आपल्याला हे वर्णन ऐकताना कसं तरी वाटतं, किळस वाटते. पण आज वेटरनरी फील्डमध्ये हेच आहे ना सगळं. 350 वर्षापूर्वी हीच अवस्था माणसांमध्ये होती. तेव्हाचा काळ तसा होता. एकासी पत्नी सापडली, त्याचं लग्न झालं, बायको मिळाली, वृत्ती तयेपासी गुंतली. कशी गुंतली हो वृत्ती? समर्थांनी फार सुरेख वर्णन केलंय. आपण सगळे त्या फेजमधून गेलेलो आहेत, सगळे. वराडी वैभव दाटले, देखोण परम सुख वाटले, मन हे रंगवून गेले, सासूरवाडीकडे श्रीराम. एंगेजमेंट झालीये फक्त, लगे मोबाईल. आता काय ते मुलीला काय भेट देतात? मोबाईल देतात. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. मग ते मोबाईल दिला की मग काय, फोन आला की संपला विषय. घरातलं काम धाम बाजूला राहिलं. घरच्यांनाही वाटतं त्यांचा फोन आहे. काय परिस्थिती आली आहे. समर्थांनी 350 वर्षापूर्वी हे सगळं चित्र रंगवलंय. वराडी वैभव दाटले, देखो ना परम सुख वाटले. काय सासूरवाडी आहे, सगळं लक्ष सासूरवाडीकडे. मन हे रंगवून गेले सासूरवाडीकडे, नोवरी आलिया घरा. आता लग्न झालं, उत्कंठा खूप आहे. कधी भेटू, कधी बोलू, काय करू, काय नाही. नोवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे वरा. काय करू तिच्यासाठी काय नाही. अरे काय फक्त तुझं एकट्याचं लग्न झालं का? सगळ्यांचीच लग्न होतात ना. पण नाही. नशा काय, हवा काय, ती घरी आली आहे. अगोदर कसं असायचं, घरचं सगळं बघायचे. आई वडील, थोडे भाऊ बहिणी वगैरे सगळे ते बघायचे घरचं. भाऊजी, भाऊजाई वगैरे, थोरला भाऊ त्या मुलीचं. अहो डोळ्याला डोळा भिडला तर खूप झालं, बोलणं तर लांबच राहिलं. आता काय, न बोललेलं बरं. अति हव्यास वाटे नरा वरा, म्हणे मज सारिका दुसरा कोणीच नाही.
तो म्हणतो माझ्यासारखा भाग्यवान, माझ्यासारखा हिरो कुणीच नाहीये. काय बायको मिळाली आहे मला. स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला. ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी. ही सगळी कारणे आहेत म्हणाले प्रपंचात गेलास की तू. एकासी पत्नी सापडली, वृत्ती तयपासी गुंतली. असो तेथून मोकळी केली, तरी जन म्हणे त्यजू नये श्रीराम. आता थोडा काळ गेला आणि लक्षात आलं की अरे आपण तर दासबोधाचा अभ्यास करतोय, कसं काय ह्याच्यात अडकून पडलो. ठीक आहे, आता बाहेर पडलं पाहिजे, पण लोक आता बाहेर पडू देत नाहीत. हा, मध्ये जायचं तुमच्या हातात आहे, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं तुमच्या हातात नाहीये. ती तुकाची आधार पाहिला, प्राणी प्रपंची गुंतून राहिला. वैराग्याचा नाश केला, होय की प्रपंचे श्रीराम. समर्थ जसे या ठिकाणी म्हणतात, स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला. ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी. आता त्याला वाटतं की यातून बाहेर पडलं पाहिजे. तो त्रासलेला आहे. दासबोधामध्ये समर्थ वर्णन करतात, म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार. दुःखे अक्रंदला थोर, घोर घोषे श्रीराम. तेणे जीव वारया वेघला, सर्वस्वाचा उवग आला. तेणे दुःखे झाला, जोगिका महात्मा श्रीराम. आता प्रपंचातली दुःख, बायको गेली, मुलं वाईट निघाली, अनेक आघात प्रापंचिक कोसळले. म्हणतो माझं घर बुडालं, मी आता पुन्हा संसार करणार नाही, या भानगडीत पडणार नाही. खूप वाईट वाटायला लागलं. घोर घोषे, जोर जोरात रडतोय. तेणे जीव हा वार या वेघला, सर्वस्वाचा उभग आला. भ्रमिष्ट झाला, काही नको मला आता, हे मी जंगलात निघून जातो, मला कुणी नको जवळ. तेणे दुःखे झाला, जोगिका महात्मा. अरे अशा दुःखातून का कुठं तू संन्यासी होऊ शकतो. समर्थ म्हणतात दासबोधात, त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थासी. मान्य आहे, त्रिविध तापांच्या त्या पोळण्यानी, त्या दुःखांनी, त्या संकटांनी उभग येतो आणि माणूस त्यातून वैराग्य प्राप्त त्याला होऊ शकतं. पण अशी जी काही कौटुंबिक अडचणी येतात, बायको गेली, मुलं गेली, नीट वागत नाही, तेव्हा झालं, कर्जाचा डोंगर उभा राहिला, यातून काही माणूस शिकत नाही. तो म्हणतो, आणि ही वस्तुस्थिती आहे का नाही. अदरवाईज त्यांनी 3-3 लग्न केली असती का सांगा मला. ही वस्तुस्थिती आहे. अजून काय काय कारण आहेत की माणूस प्रपंच तर करतो, प्रपंचातली असारता लक्षात आली, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. किंवा मार्ग सापडला तरी त्या मार्गाला न जाऊ देणारे अनेक लोक पुढे येतात आणि पुन्हा त्याला प्रपंचात गुंतवतात. ती कारण काय काय आहेत त्याचा विचार आपण उद्या दुपारच्या 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.